सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका या लोकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये सुद्धा जी निवडणूक अक्षरशः लोकांनी डोक्यावरती नाही तर ध्यानी मनी रुजवून ठेवलेली आहे ती आहे फुरसुंगी उरुळे देवाची नगर परिषद. याचं कारण असं, या नगर परिषद व्हावी म्हणून याआधी भरपूर वाद उफाळून आले. त्यानंतर नगर परिषद अखेर झाली आणि पहिल्यांदा या गावच्या इतिहासामध्ये नगर परिषदेची निवडणूक इथे लोक लढवत आहेत. जितके उमेदवार आहेत तितके सगळे एकापेक्षा एक सुशिक्षित आहेत, एकापेक्षा एक वरचढ उमेदवार आहेत. त्यामुळे हे उमेदवार नेहमीच चर्चेत आहेत. मग ते नगरसेवक पदाचे असू द्यात किंवा नगराध्यक्ष पदाचे, प्रत्येक उमेदवार सुशिक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाशी बोलताना एक भान ठेवावंच लागतं की इथला विकास होईल की नाही, या मुद्द्यावरती इथला सुशिक्षित उमेदवार नेमका काय बोलतो, कारण प्रत्येकाचं विजन क्लिअर आहे. मग अशाच या नगर परिषदेमध्ये एक प्रभाग नेहमीच वारंवार चर्चेत राहिलेला आहे, कारण इथले जितके उमेदवार एकामेकाच्या विरोधात उभा राहिलेले आहेत ते सगळे एकापेक्षा एक सुशिक्षित आहेत आणि एकापेक्षा एक वरचढ म्हणायला हरकत नाही. आणि त्याच प्रभागातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज आपण आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 6 चे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत ते अमोलदादा हरपळे आणि वंदनाताई पुणेकर आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा दोघांचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. दादा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, अगदी म्हणजे हाताच्या बोटावरती एका मोजण्याइतपत दिवस मतदानाला उरलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सध्या आपण जो इंटरव्ह्यू घेतोय तो इंटरव्ह्यू आपण परशुराम नगर मध्ये घेतोय आणि इथे आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवते की जरी हा दिसायला सुशिक्षित एरिया असला तरी अनेक समस्यांनी ग्रस्त हा एरिया आहे. तसेच अजून बरेचसे प्रभाग आहेत. मग या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, या प्रभाग क्रमांक 6 मध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत आणि कुठल्या कुठल्या समस्यांनी ग्रस्त इथले नागरिक आहेत, ज्यावरती येत्या भविष्यात तुम्हाला काम करायचं आणि त्याचं नियोजन तुम्ही आतापासून कशा पद्धतीने केलेलं आहे? नक्कीच ताई, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेचा जर विषय घेतलात आपण आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक 6चा जर आपण विषय घेतला तर यामध्ये मूलभूत प्रश्न बरेच आहेत. पण जर का आपण या प्रभागाचं एक थोडंसं बायफर्गेशन केलं तर एक याच्यामध्ये मूळ गावठाणाचा भाग आहे जिथे मूळ ग्रामस्थ राहतात. त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये इथे नवीन बाहेरची लोक स्थलांतरित होऊन गुंठेवारीमध्ये राहत आहेत. आणि तिसरा भाग जो आहे तो शेतकरी वर्ग आहे, जो ज्याच्याकडे अजूनही शेतीची होल्डिंग आहे, म्हणजे शेत फार्म होल्ड आहेत. त्याच्यानंतर गांधणखेडा एक झोपडपट्टी सदृश असा एक अल्प उत्पन्नातील लोकांचं वस्ती आहे. या अशा तीन याच्यामध्ये हा प्रभाग विस्तरलेला आहे किंवा तीन प्रभागामध्ये 3 भागांमध्ये ह्या प्रभागाची रचना आहे. तर याच्यामध्ये मूळ गावठाणाचे प्रश्न वेगळे आहेत, प्लॉटिंग धारकांचे प्रश्न वेगळे आहेत. त्याचप्रमाणे जे शेती पारंपरिक लोक करतायत आमच्या आणि अल्प उत्पन्न गटातील आमच्या गांधणखेडा असेल तिथल्या लोकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे. गावठाणात जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, दैनंदिन कचरा संकलनाची समस्या आहे. ह्या अशा गोष्टी आहेत. जर तुम्ही गावठाण सोडून नवीन प्लॉटिंग एरियामध्ये जिथे नवीन लोक वास्तव्यास करण्यात आलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शिवचैतन्य नगर असेल, त्याच्यानंतर मानविका नगर आहे, त्यानंतर परशुराम कामठे नगर आहे, त्याच्यानंतर राजविश्वनगर आहे, त्याच्यानंतर मोरे नगर आहे, त्याचप्रमाणे भगवान नगर आहे. या ठिकाणच्या लोकांचे प्रश्न म्हणजे मूलभूत प्रश्न रस्ता, पाणी, ड्रेनेज आणि कचरा संकलन हेच आहेत. तर या ठिकाणी जिथे आपण बसलो, जसं तुम्ही म्हटलात परशुराम कामठे नगर, मानविका नगर, परशुराम कामठे नगर, मोरे नगर, राजविश्वनगर, या येथील लोकांचा सगळ्यात जटिल प्रश्न जो आहे तो आहे ड्रेनेजचा. आणि तो नक्कीच आम्ही इथल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, ज्या काही शेतकऱ्यांच्या शेतामधनं ह्या ड्रेनेजची लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा प्रश्न 100% मार्गी लावू. त्याचप्रमाणे जर का आपण रेल्वेच्या पलीकडे गेला, जिथे सिद्धी ग्रीन्स आहे, मळाई पार्क आहे, साईराज सिटी आहे, त्यानंतर लंबोदर पार्क आहे, परदेशी मळा आहे, भगवान बाबा नगर आहे, या ठिकाणी पण रस्ते, ड्रेनेज आणि पाणी यासाठी आम्हाला काम करणं फार महत्त्वाचं वाटतंय. कारण का या ठिकाणी नव्यानं सगळं प्लॉटिंग होत आहे. त्यामुळं रस्ते, ड्रेनेज आणि पाणी या लोकांना पुरेसं पाणी देणं
सुद्धा आम्हाला महत्त्वाचं आहे. MGPच्या माध्यमातून आमचं ते काम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी लाईन्स मेन लाईन झालेल्या आहेत, परंतु अजून डिस्ट्रिब्युशन लाईन व्हायच्यात. त्यामुळं तो प्रश्न वेगळा आहे. त्याच्यानंतर गांधनखेडा किंवा ज्या लोकांचे आमच्या शेती व्यवसाय आहे, जसं फडतरे मळा आहे, कोळपे वस्ती आहे किंवा गांधनखेडा जो आम्ही तुम्हाला म्हटलं की अल्प उत्पन्न लोक तिथे राहत आहेत. तर या तिन्ही ठिकाणी TPSचा एक विषय आहे, ज्या याच्यातून रस्ता जातोय, 65 मीटरचा रस्ता जातोय. तिथल्या लोकांचे प्रश्न आहेत की बाबा त्याचा मोबदला आम्हाला मिळावा. तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत किंवा सुनियोजित विकास करताना TPS मधले काही विषय होते की 9 मीटरचे रस्ते होते. तर 9 मीटरचे रस्ते आम्ही कॅन्सल करून राज्य शासनाला विनंती करून तो आम्ही किमान 12 मीटरचे रस्ते व्हावेत अशी मागणी केली होती. त्याला अजितदादा पवार यांनी मान्यता देऊन मिनिमम 12 मीटरचे रस्ते इथे TPS मध्ये केलेत. अल्प उत्पन्न गटातील जो काही विषय आहे, गांधनखेडा सदाशिवनगर इथला जो काही विषय आहे, त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत की शासनाच्या वतीनं त्यांना अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरं कशी देता येतील, मग ते म्हाडाच्या स्कीममधनं देता येतील किंवा अन्य कुठल्या योजनेतून शासकीय घराची योजना तिथे राबवता येईल आणि त्या लोकांना आम्ही विस्थापित न करता त्या लोकांना आम्ही न्याय देऊ आणि त्यांची घरही सुरक्षित झाली. असा हा संपूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्यांचा संपूर्ण अभ्यास हा माझ्यासारख्या माणसाकडे आहे. माझं स्वतः मी जिल्हा नियोजनला काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या बारकाव्यांची गोष्टी माहिती आहेत. राजविश्वनगर असेल किंवा मोरेनगर असेल, त्या ठिकाणी काही लोक त्या रस्त्यामध्ये बाधित होत आहेत TPSच्या. त्यासाठी आम्ही महापालिकेकडे आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे की बाबा तुम्ही TPS नंतर केली आहे, त्या लोकांनी आधी घरं तिथे बांधली आहेत, त्याच्यामुळे तिथले जे काही रस्ते त्या घरावरनं जात आहेत ते कॅन्सल करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि परशुरामनगर मानविकानगर मधला ड्रेनेजचा विषय हा फार महत्त्वाचा विषय. या ठिकाणी या प्रभागामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी करण्याच्या गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आरक्षण पडली पाहिजे. त्याच्यामध्ये क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असेल, त्याचप्रमाणे मुलांसाठी काही प्रोत्साहनपर जे काही मुलं कुस्ती करतायत किंवा वेगवेगळे खेळ करतायत, आमच्या हिशोबानं इथला जो काही विद्यार्थी आहे किंवा जो काही मुलं शिक्षण घेत आहेत, शिक्षणाबरोबर मैदानी खेळाची जी काही आवड आहे त्यासाठी मैदानं उपलब्ध करून देणं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती फुरसुंगीतली मुलं खेळल्या गेली पाहिजेत. मग ती कुस्ती असेल, हँडबॉल असेल किंवा क्रिकेट असेल किंवा अन्य कुठल्याही याच्यामध्ये फुरसुंगीचं 100% नाव पुढे जावं आणि या प्रभागाचा विकास करताना ह्या सगळ्या घटकांचा विचार करून आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करू. अगदीच तुम्ही म्हणालात जसं परशुरामनगर, मानविकानगर मधला ड्रेनेजचा प्रश्न आहे. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही एक उल्लेख केला की झोपडपट्टी परिसर आहे थोडाफार आणि त्यावरती पण फार लक्ष देणं गरजेचं आहे. कारण अगदीच पुणे शहर लागून आहे. हे सुद्धा एक पुणे शहराचा भागच आहे. पण एकीकडे पूर्ण विकसित शहर आणि एकीकडे थोडंसं काही लोक पाठीमागे पडतायत किंवा जे शेती करतायत तिथल्या प्रभागातले लोक ते कुठेतरी पाठीमागे पडतायत कारण वाढतं शहरीकरण आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना त्यांच्या विकासाचा मुद्दा तुम्ही डोकीत घेत असताना यावरती तुम्ही आधी काही प्रयत्न केले होते की या लोकांचा पण थोडाफार विकास झाला पाहिजे, ते सुद्धा शहरीकरणाच्या बरोबरीला आले पाहिजेत, या दृष्टिकोनातून काही? सदाशिवनगर, गांधनखेडा हा जो काही पट्टा आहे हा मुळामध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांनी वास्तव्य केलेला आहे. त्याला मी झोपडपट्टी म्हणणार नाही, परंतु तिथल्या लोकांचा विकास साधणं सुद्धा आम्हाला खूप गरजेचं आहे. कारण समाजामधील सर्व घटक एक समानतेनं राहण्यासाठीच राज्य शासन काम करत असतं आणि त्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील जी काही तिथली लोक आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून, मग ते म्हाडा असेल किंवा SRA असेल, या माध्यमातून आम्ही तिथे त्या लोकांना नक्कीच घरं देण्याचा प्रयत्न करू आणि तिथली जी काही त्यांचं राहणीमान आहे ते सर्वसामान्यांपर्यंत, त्यांच्या उंचीपर्यंत नेण्याचा 100% मी प्रयत्न करेल आणि तसा प्रयत्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवारांच्या वतीनं मी तुमच्या या TV चॅनलच्या माध्यमातून देतो की तिथल्या लोकांचं राहणीमान जे आहे ते उंचवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. अगदीच त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचं एक वैशिष्ट्य आहे की इथे
प्रत्येक माता भगिनीला लाडकी बहीण मानलं जातं. त्याप्रमाणेच आज अजितदादा पवार गटातून प्रभाग क्रमांक 6 मधून आणखीन एक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. घड्याळ या चिन्हावरती अधिकृतपणे त्या वंदनाताई पुणेकर आपल्या सोबत आहेत. ताई, तुम्हाला सुद्धा माझा प्रश्न असणार आहे, की एक महिला प्रतिनिधी म्हणजे संपूर्ण प्रभागाच्या महिलांची एक जबाबदारी पाठीमागे येते. जेव्हा तुम्ही महिला प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असतात, तेव्हापासून महिला तुमच्याकडून अपेक्षा करायला चालू करतात, की भविष्यात यदा कदाचित जर तुम्ही निवडून आलात, की वंदनाताईंच्या माध्यमातून आम्हाला ही कामं करून हवीत. अगदी महिलांची छोटी-छोटी कामं असतात. तुम्ही मग महिलांसाठी काय कामं करणार आहात, जेणेकरून महिला इथल्या अधिक सक्षम होतील? आता महिलांसाठी जर काम करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा येतोय. कारण आता महिलांची सुरक्षा खूप म्हणजे आपण बाहेर बघतोय महिलांना खूप असुरक्षित वाटते. त्यासाठी मी इथं होता होईस्तोपर्यंत चौकी म्हणजे स्थापित करण्याचा निर्णय दादांच्या माध्यमातनं नक्कीच घेईल. आणि राहिले प्रश्न बाकीचे तर बचत गटांच्या माध्यमातनं महिलांना कसं रोजगार मिळेल त्या हिशोबाने मी त्यांची मदत करेल. आणि पाणी, रस्ते हे तर प्रश्न आहेतच आहेत आमच्या गावात. ते होता होईस्तोपर्यंत जेवढे सोडवता येतील तेवढे आम्ही नक्कीच सोडवू. अगदीच त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न असेल, की प्रचार तुम्ही गेले कित्येक दिवस करतायत. मध्ये मतदान रद्द झालं 2 तारखेचं. त्याच्या आधीही तुम्ही प्रचार केला होता. आताही तुमचा प्रचार चालू आहे. एक महिला प्रतिनिधी म्हणून महिलां वर्गातून किंवा मग संपूर्ण प्रभागातून तुम्हाला प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या येतात? लोकं तुम्हाला पाठिंबा कितपत देत आहेत? मला आत्ता जो पाठिंबा मिळतोय ना, तो खूप छान प्रकारे मिळतोय, की कसं एक महिला उभी राहिली म्हटल्यावर ती महिला नक्कीच काहीतरी काम करू शकेल. आणि महिलांसाठी काम केलं की महिलांना सुद्धा माझ्याविषयी आणखीन आदर निर्माण होईल. अगदीच त्याचबरोबर मला दादा तुम्हाला पण प्रश्न विचारायचा आहे. मगाशी ताई सुद्धा बोलताना रस्त्यांचा प्रश्न निघाला. तुम्हीही बोलताना रस्त्यांचा प्रश्न निघाला. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद म्हणजे पुण्यामध्ये एक उल्लेख नक्कीच येतो, की इकडे थोडाफार ट्रॅफिकची समस्या आहे, पण रस्त्यांचीही प्रचंड समस्या आहे. मग कधी-कधी उल्लेख येतो, कधी-कधी कोणी-कोणी बोलताना हेही बोलून जातं, की अतिक्रमण बाधित बाधित काही थोडेफार रस्ते इकडे आहेत, असा उल्लेख होतो, जेणेकरून ही ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. नेमकी ती समस्या काय आहे आणि त्यावर तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय आणि येत्या भविष्यात त्यावरती काय तुम्ही उपाययोजना काढताय? कारण लोकांचा दळणवळणाचा हा मुख्य प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 6 इथूनच. तर त्यावरती काय तुम्ही नियोजन करणार आहात? नक्कीच या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे. कारण का आत्ता तुमच्या माहितीसाठी सांगतो, पालखी मार्गाचं काम चालू आहे पुणे-सासवड रोड. तर वडकीवरनं जे काही ट्रॅफिक डायव्हर्जन होतं, ते हे वडकी-फुरसुंगी मार्गे सोलापूर रोडला जातंय. त्याच्यामुळे या रस्त्यावरती आमच्या वडकी मार्गावरती, फुरसुंगी-वडकी मार्गावरती नक्कीच ताण आहे. त्या रस्त्याचा ॲक्चुअली 90 मीटरचा तो रस्ता आहे. परंतु अतिक्रमण बाधित म्हणता येणार नाही. पूर्वीपासनं तिथे ग्रामपंचायत असल्या काळापासनंचा तो रस्ता आहे आणि तो डी-पी आणि नकाशावरती 90 मीटरचा आहे. तर त्याच्यावरती त्याचं वायडनिंग होणं महत्त्वाचं आहे. ते वायडनिंग होत असताना लोकांना त्याचा मोबदला मिळणार आहे, नाही मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं शक्य आहे. अजितदादा पवारांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मांडलेला आहे. पलीकडच्या आमच्याच प्रभागातनं 65 मीटरचा एक रिंग रोडही जातोय. तो असेल, ह्या 90 मीटरचा रस्ता असेल किंवा ह्या पर्टिक्युलर प्रभाग क्रमांक 6 मध्ये टी-पी-एस क्रमांक 9 ही पण अस्तित्वात आहे. त्याच्यातले काही रस्ते डेव्हलप होणार आहेत. त्यामुळे हा एकंदरीतच आमचा विकासाच्या दृष्टिकोनातून हे रस्ते वाढवणं गरजेचंच आहे. पण त्याला लगेच अतिक्रमण नाव देणं हे थोडंसं चुकीचं होईल. कारण का पूर्वीपासून ग्रामपंचायत असल्या वेळेपासून ही रस्ते आहेत. त्यामुळे त्यावेळेस गाव छोटं होतं, रस्ते छोटे होते, त्यावेळेस लोकांना ते सोयीस्कर होतं. पण कागदावरती 90 मीटरचा तो रस्ता आहे. त्याचप्रमाणे इथे रेल्वे लाईन पण आहे. तर रेल्वे लाईनला मागेच बऱ्याच वेळा ओव्हरब्रिज करायचा असा विषय झाला होता आणि रेल्वे फाटक बंद करायचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय होता. परंतु तत्कालीन सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून आम्ही त्यास विरोध केला. माझे वडील स्वतः अमृताप्पा हरपळे हे रेल्वेचे समिती सदस्य होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातून या रेल्वे लाईनला आत्ता लगेचच तुम्ही आर-ओ-बी करू नका आणि गेट प्लॅटफॉर्म बंद करू नका. कारण दळणवळण करण्याचा हा एकमेव रस्ता आहे. ज्यावेळेस पालखी मार्ग होईल त्यावेळेस याच्यावर अंडरब्रिज करायचा, आर-ओ-बी करायचा हा प्रश्न आम्ही त्या वेळेस लोकांच्या सहमतीनं आम्ही 100% प्रशासनाकडनं मार्ग काढू. त्याचप्रमाणे इथला जो काही रस्ता आहे 90 मीटरचा, तो कसा काही आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल, तो डी-पीमध्ये, टी-पी-एसमध्ये आपल्याला सगळ्या रस्त्यांचं काम करावंच लागणार आहे. नक्कीच ह्या नगर परिषदेचे इलेक्शन झाल्यावरती आम्ही
याच्यावरती प्रायोरिटी म्हणून हा एक आम्ही काम करणार आहोत, याच्याबद्दल शंकाच नाही. अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात, की अतिक्रमण म्हणता येणार नाही. पण काही लोकं याला अतिक्रमण म्हणतायत. मग निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे ते मग विरोधक असो किंवा मग नागरिकातले काही लोकं असोत. पण ह्या गोष्टी आल्या ना, की तुमचा एक विचार करण्याचा दृष्टिकोन त्याकडे वेगळा आहे आणि समोरच्या माणसांचा त्याकडे वेगळा आहे. पण निवडणुकीच्या या रणांगणामध्ये, धामधुमीच्या या काळामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतातच. निवडणूक लढवताय म्हणल्यावर विरोधक हे आलेच. मग या काळामध्ये असे काही आरोप-प्रत्यारोप चालू झालेले आहेत का? किंवा आक्षेप वगैरे एकमेकांवरती घेतले जातायत का? तुम्हाला काय वाटतं? मुळातच राजकारण आलं तर आरोप-प्रत्यारोप आले, पण काहीतरी नैतिकता आपण ठेवून समोरच्यावरती वैयक्तिक पातळीवरती आरोप न करता समाजाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती विचार करून आरोप-प्रत्यारोप होणं गरजेचं आहे. हे एक सामाजिक काम आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक पातळीवरती आरोप-प्रत्यारोप करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. समोरचे उमेदवार आरोप वैयक्तिक करतायत, त्याला काय मी बंद करू शकत नाही. परंतु त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नाहीयेत. त्याच्यामुळे ते वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करण्यावरती भर देत आहेत. आम्ही जनतेमध्ये आहोत. आम्ही जनतेमध्ये साधारणतः मी स्वतः 2-1 कोटी रुपयाची कामं कुठल्याही पदावरती नसताना, नगरसेवक नसताना, ग्रामपंचायत सदस्य नसताना मी केलेली आहेत. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तींकडे आरोप-प्रत्यारोप करत असताना वैयक्तिक टीका होतीये, हे 100% तुमचं मत सत्य आहे. परंतु त्या गोष्टींवरती अधिकचा भर न देता आम्ही आमच्या पद्धतीनं समाजाला विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं जे आहे त्याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे भविष्यामध्ये या सगळ्या ठिकाणी आम्ही 100% विकासाच्या मुद्द्यावरती बोलत आहोत. आणि जे काही आरोप-प्रत्यारोप करतायत त्यांना माझा असा प्रश्न आहे, की तुम्ही समाजाच्या विकासाला का नाही, विकासाचा केंद्रबिंदू मानून का आपण बोलत नाहीत? तुमच्याकडे त्या गोष्टींसाठी सांगण्यासाठी काही नाही म्हणून तुम्ही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करताय. आता इथे बऱ्याच ठिकाणी एम-जी-पीच्या माध्यमातून कामं झाली. राज्य शासनाच्या पैशातून एम-जी-पीची कामं झाली आहेत. कोणाच्या वैयक्तिक आमदाराच्या, खासदाराच्या किंवा वैयक्तिक इथल्या माजी ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा कोण समाजामध्ये काम करतंय त्याच्या खिशातून नाही. तुमच्या आमच्या जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून ते काम झालंय. त्याच्यामुळे त्याची बढाई मारण्याची गरज कुणी इथे नाहीये. त्याचप्रमाणे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत पुण्याचे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो, की अजितदादांच्या मान्यतेशिवाय इथलं कुठलंच काम होऊ शकत नाही. मग आम्ही त्या पद्धतीने बोलतोय का? त्या पद्धत आम्ही बोलत नाही ना. मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलू नये, असं आमचं मत आहे. बरं, इथल्या एम-जी-पीच्या पाण्याच्या लाईन टाकल्यानंतर प्रत्येक घरटी साधारणतः 2,000 ते 3,000 रुपये त्या अनधिकृतपणे टॅप मारण्यासाठी लोकांनी घेतले. आता ते कोणी घेतले, कोणी नाही घेतले हा संशोधनाचा विषय आहे. परंतु याच्यावर आम्ही आरोप केले का? तर नाही केले. त्याच्यामुळे कसं असतं ताई, समोरच्याचं आपण बोलत असताना ज्यावेळेस आपण समोर बोटं करतो त्यावेळेस आपल्याकडेही 4-5 बोटं ओढलेली असतात. समोरच्याचं घरावर दगडी मारणं सोपी असतात. त्यावेळेस तुमचंही घर काचेचंच आहे हे लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीनंच तुम्ही आरोप-प्रत्यारोप करावा. दुसरी गोष्ट आहे, की इथल्या आश्वासनांबद्दल बोललं जातं, की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही आता एवढा निधी दिलाय, तेवढा निधी दिलाय. गेले 10-12 वर्ष तुम्ही या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पदाच्या माध्यमातून काम करत होतात. मग तुमचे कोणी हात बांधले होते का इथला विकास करायला? आजचे हे जे काही प्रश्न उभे राहिले आहेत ते तुमच्या नकारत्यापणामुळेच राहिलेत ना. मग त्याच्यामुळे तुम्ही आता आश्वासन देण्यापेक्षा गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण ते कामं करणं गरजेचं होतं. बरं, अमुक एका आमदाराच्या नावाने फक्त तुम्ही कामं करताय. त्या लोकांनाही समजलंय, की तुम्ही कामं करताय का तुमचा व्यवसाय करताय? हे सगळं जनतेला कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करणं, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. का नाही घेतलं? कारण मी जबाबदार आहे. मी सुशिक्षित एक राजकारणामध्ये एक बदल घडावा आणि समाजाला एक चांगली दिशा मिळावी या उद्देशाने मी राजकारणात, समाजकारणात काम करतो. त्यामुळे मी कुणाचेही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारलात त्या अनुषंगाने मी फक्त त्याचं एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. राहिला दुसऱ्या उमेदवारांचा आमचा एक प्रश्न आहे, की ते सातत्यानं मुलाखती देत प्रत्येक गोष्ट एक एक्झलरेटेड पद्धतीनं अग्रेसिव्हली गोष्टी मांडण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्यावर वैयक्तिक आरोप करतायत. माझं त्यांनाही असं म्हणणं आहे, की वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपण आपलं काम सांगावं. प्रत्येक ठिकाणी अग्रेसिव्हली बोलून कामं होत नाहीत. तुम्ही ज्यावेळेस मी समोरच्यावरती पैसे वाटण्याचा आरोप करतोय, त्यावेळेस आपण काय करतोय याचाही आपण विचार केला पाहिजेल आहे.
आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की विकास केंद्रबिंदू मानून विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढल्या गेल्या पाहिजेत आणि जनतेने पण जो माणूस विकास करतोय त्या विकासाच्या पाठीमागे 100% राहिलं पाहिजे. या प्रभागाचा, या नगर परिषदेचा विकास जर साधायचा असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जे जे कोणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना घड्याळासमोरील बटन दाबून येणाऱ्या 20 तारखेला सर्व नागरिकांनी जर का प्रचंड बहुमताने विजयी केलं तर नक्कीच फुरसुंगी उरुळी देवाचीचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आहे. अगदी सर, शेवटचा एक प्रश्न आहे. आरोप प्रत्यारोप वगैरे या गोष्टी तर होतच राहतील निवडणुकीच्या रिंगणामध्ये. पण हे सगळं होत असताना ताई, एक मुद्दा नेहमीच येतो, की नागरिक आपल्याला कशा पद्धतीने पाठिंबा करतात. कारण हे इतकाही ग्रामीण भाग नाहीये, की ते फारच अशिक्षित लोक राहतात. हा चांगला सुदृढ लोकांचा, सुज्ञान लोकांचा भाग आहे. त्यामुळे मतदार आता चांगला जागरूक झालेला आहे. प्रत्येक गोष्टीवरती विचार करून लोकांना पाठिंबा देतो. मग दादा, तुम्हाला येणारा हा पाठिंबा लोकांचा कशा पद्धतीचा आहे? हे पहा, मी तुम्हाला मागच्याही बऱ्याचशा मुलाखतीमध्ये सांगितले, इलेक्शन डोक्यात ठेवून आम्ही काही समाजकारण करत नाही. समाजकारण करण्याचा आमची एक आवड आहे. समाजकारणातून समाजाचा विकास व्हावा आणि आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे कुठल्याही संविधानिक पदावर नसताना मी जवळपास 2 कोटी रुपयाची कामं केली. मग त्यावेळेस कोणी माझे हात बांधलेले नव्हते ना. मला काही कोणी येऊन म्हटलं नव्हतं, की बाबा तुम्ही या ठिकाणी येऊन कामं करा. मी स्वतः त्यावेळेस मागच्या इलेक्शनच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन नंतरपासून सक्रिय होऊन ज्या ठिकाणी ज्या लोकांना कमतरता आहे त्या ठिकाणी मी ती कामं केली. मग ते रस्ते असतील, ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असेल, सगळ्या पद्धतीची कामं अगदी वैयक्तिक स्तरावरती हॉस्पिटल असेल, ॲडमिशन असेल, पोलीस स्टेशनचा विषय असेल, सगळ्या पद्धतीचं काम आम्ही या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहोत. माझ्याबरोबरच्या माझ्या भगिनी सौ वंदनाताई पुणेकर असतील, त्यांचे मिस्टर म्हणजे विलासरावजी पुणेकर असतील, हेही समाजामध्ये काम करतायत आणि ह्या आमची समाजाची एक नाळ बांधलेली गेलेली आहे. म्हणजे आम्ही आज उठून लगेच इलेक्शनला उभं राहिलोय असा काही भाग नाहीये. आमची नाळ समाजाशी जोडलेली गेलेली आहे. त्याच्यामुळे समाजाला आणि समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांना माहिती आहे, की अमोलदादा उगीचच वाफेवरचं इंजिन नाहीये. जे होणार आहे, जे काही बोलणार आहेत ते 100% करतील आणि करून दाखवलंय. आम्ही कामं केली आहेत आणि नंतर मतं मागतोय. लोक आज आश्वासन देत आहेत. आम्ही आश्वासन देत नाही, आम्ही आधी कामं केली आहेत, त्याच्या जोरावर मतं मागतोय. त्याच्यामुळे नागरिक सुज्ञ आहात. आपण जसं म्हटलात, इथे जी काही लोकं आली आहेत ना, ती महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधनं लोकं आली आहेत. जो माणूस गाव सोडून येतो ना, त्याला इथं आल्यावरती कोण चांगलं, कोण वाईट, कोण काम करणार आहे, कोण नाही आहे, ह्याची सगळी माहिती त्या मतदाराला आहे. आणि ज्यावेळेस आपण बघा, चेष्टेत असं म्हटलं जातं, 12 गावचं पाणी पिऊन आलेली लोकं आहेत तिथे. त्याच्यामुळे त्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे, की आज पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्यांप्रमाणे निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार कोण आणि समाजाशी एकरूप, समाजाशी नाळ जोडलेले, समाजातील घटक म्हणून तुमच्या आमच्या घरात कौटुंबिक संबंध, मदतीला, कामाला येणारी माणसं कोण, तर ती नक्कीच आम्ही आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या विचारांवरती आम्ही काम करतोय. ते नक्कीच विकास साध्य करू. ह्याच्यामुळे आम्हाला तीळ मात्र शंका नाही आहे, की इथला नागरिक मतदार कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. कारण प्रलोभनं आजच्या पुरती आहेत. परत 5 वर्ष स्वतःचा स्वाभिमान विकून कोणीही मतदान करत नाही. मतदाराला लोक येऊन पैसे देतात किंवा प्रलोभनं देतात. मतदार कोणाकडे जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मतदार जरी त्याच्याकडे कोणी आलं तर ते एखादी भेटवस्तू असेल, काय असेल, आमचा अजिबात आक्षेप नाही. मतदार राजाने तो जरूर घ्यावा. कारण 5 वर्षातून एकदाच अशी मंडळी येतात, ते त्यांची भेटवस्तू देतात किंवा जे काही प्रलोभन आहे ते देतात. पण 5 वर्ष अनंत काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते मतदार नक्कीच विसरणार नाहीत आणि मतदार 100% आमच्या पाठीशी राहतील.
अगदीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघांनी सुद्धा अगदी हाताच्या बोटावरती मोजणे इतपत मगाशी जसे म्हणाले तसे दिवस उरलेले आहेत मतदानाला आणि त्या धामधुमीतून सुद्धा तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली. त्याबद्दल धन्यवाद. आज आपल्यासोबत होते अमोलदादा हरपळे आणि वंदनाताई पुणेकर, जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 6 मधून. आता नेमकं प्रभाग क्रमांक 6 मध्ये बाजी कोण मारतं, आरोप प्रत्यारोप हे वाढतील की मग कमी होतील, मग इथे विकासांच्या मुद्द्यावरती ध्येय धोरणे ठरवली जातील, हे आता ज्या त्याच्या हातामध्ये आहे. उमेदवार काय बोलतात आणि नागरिक काय ठरवतात हे सगळं पाहणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधून कोण निवडून येतं, कोण बाजी मारतं, जसं की अमोल हरपळे यांनी मगाशी म्हणालेत की पावसाळ्यात उगवणाऱ्या ज्या छत्र्या आहेत त्या नेमकं लोक ओळखतात की नाही, हे सगळं बघणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला या नगर परिषदेच्या निवडणुकीची अगदी 16च्या 16 प्रभागांमधील प्रत्येक अपडेट तासाला मिळत राहील. त्याच्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.